राजकीय आकसापोटी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न, हालिवली घटनेशी आपला संबंध नाही, नगरसेवक संकेत भासे यांचा दावा। हालिवली येथे झालेल्या घटनेशी आपला काहीही संबंध नाही। आपल्या मालकीच्या जागेत कुंपण करण्याचे काम सुरू असताना लगतच्या बोराडे कुटुंबाने विरोध केल्याने आपला सहकारी ओंकार हांडे आणि बोराडे कुटुंबियांमध्ये वाद झाला। आपण कुणालाही शिवीगाळ किंवा मारहाण केली नाही। रिव्हॉल्वर दाखवल्याचा आरोप खोटा असून राजकीय आकसापोटी आपल्याला बदनाम करण्याच्या हेतूने आरोप केल्याचा दावा नगरसेवक संकेत भासे यांनी केला आहे। कर्जत तालुक्यात शेतकऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। शेतकरी भूषण बोराडे, वडील रमेश बोराडे आणि भावासह शेतात असताना काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला होता। या हल्ल्यात बोराडे गंभीर जखमी झालेत। आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे कर्जतचे नगरसेवक संकेत भासे यांनी हा हल्ला केल्याचा बोराडेंचा आरोप आहे। माझ्या वडिलांच्या व माझ्या आजीच्या मालकी हक्काची जमीन आहे हालिवली पेट्रोल पंपाच्या समोर देऊलवाडी हद्दीमध्ये। त्या जमिनीचा सदरू व्यवहार संकेत भासे, अशोक शेठ वसवाल आणि सागर वसवाल यांनी आणि त्यांचे एक नातेवाईक आहेत कोणतरी फटेचंद भितरमल शहा यांनी तो व्यवहार केला काही महिन्यापूर्वी। आणि तिथे अवैधरित्या तो व्यवहार केला, आमच्या नकळत परस्पर संगनमताने तो व्यवहार केला आणि जागेवर अवैधरित्या आम्हाला धमकी देऊन दरवेळी ते ताबा कब्जा घ्यायला येतात आणि आम्ही त्याला विरोध करतो का जागा आमच्या वहिवाटीत आहे व आम्हाला न विचारता तो व्यवहार केला। आणि आजही ते तिथं आम्हाला न विचारता डायरेक्ट परस्पर कंपाऊंडचं काम करायला आले होते। तर आम्ही तिथं आधी ऑलरेडी इथं होतो, त्यांचे कामगार होते आणि थोड्या वेळाने तिथं संकेत भासे आला आणि सोबत 4-5 गुंड घेऊन आला, 5-6 गुंड, डायरेक्ट आम्हाला मारहाणीला सुरुवात केली। त्याच्या हातामध्ये हत्यार पण होतं। गाडीतून जाऊन तर रिव्हॉल्वर काढायची भाषा केली, रिव्हॉल्वर काढायला गेला आणि त्याचा जो साथीदार त्याला ओंकार हांडे त्याला त्यांनी पुढे पाठवलं मार। संकेत भासेंनी पहिले आमच्यावरती धक्काबुक्की केली, वडिलांना माझ्या हात उचलला, मला धक्काबुक्की केली आणि नंतर त्या ओंकार हांडेने येऊन डायरेक्ट माझ्या वडिलांच्या मारलं कानफाडत आणि नंतर माझ्या भावाला पण मारहाण केली आणि माझ्यावरती दगड टाकली। त्या संकेतच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होता, ते रिव्हॉल्वर घेऊन त्याने आमच्यावरती डोक्यात डायरेक्ट इथं माझ्या दगड टाकली आणि परत अजून जीवे मारण्याची धमकी पण दिली तर तुम्हाला मी खलास करतो म्हणून, दिवसभरात तुम्हाला खलास करून टाकतो, कसं कोण अडवतोय बघतो माझी कामं। आणि सरळ दादागिरी करून आम्हाला ह्याला पण ह्याचा बोट फ्रॅक्चर झाला आणि आज दिवसभरात तुमचा निकाल लावतो असं मला असं बोलून गेलाय। आता मी एकटा फिरतो, माझा भाऊ एकटा फिरतो, एक भाऊ जॉबला आहे, आम्ही कसं काय राहतो एवढं दहशतीच्या वातावरण का झाली आम्ही जगायचं काय? जागेचा व्यवहार तुम्ही केला, एकतर चोरटा व्यवहार केला, आमची जागा हडप करण्याचा प्रयत्न करता सरळ आणि आम्हाला मारता पण जागेवर येऊन। माझा इथं दुकान आहे, माझे गाळे आहेत, त्या गाड्यात येऊन तुम्ही मारता। 2 गाड्या संकेत भासे त्याची 40-40 नंबरची थार घेऊन ती तशी आला होता मारायला आणि ओंकार हांडे त्याची गाडी घेऊन ती 57-58 नंबरची ओरा कार आहे काहीतरी ती घेऊन आलेली सफेद, डायरेक्ट मारहाण सुरुवात केली मला, माझ्या भावाला आणि वडिलांना। त्यांच्याजवळ पहार पण होती तिथं, आता पहार पण असेल, पहार होती त्यांच्याकडं, दांडकं होती, शीग होती, माझ्या डोक्यात वार केलाय ते आणि मारलं मेला म्हणून मला टाकून दिलं आणि पळून गेले सगळे। महाराष्ट्राचा बिहार होता कामाने मी सर्वोच्च मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो, कर्जतच्या पोलीस निरीक्षक किंवा जे कोणी DYSP साहेब तर मागणी करतो की संकेत भासेला प्रथम आरोपी ओंकार हांडे, द्वितीय आरोपी या दोघांना अटक करण्यात यावी। माझ्यावर जीवे प्राणघातक हल्ला केलाय तर मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा, त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। हालिवली येथे झालेल्या घटनेशी आपला काहीही संबंध नाही। आपल्या मालकीच्या जागेत कुंपण करण्याचे काम सुरू असताना लगतच्या बोराडे कुटुंबाने विरोध केल्याने आपला सहकारी ओंकार हांडे आणि बोराडे कुटुंबियांमध्ये वाद झाला। आपण कुणालाही शिवीगाळ किंवा मारहाण केली नाही। रिव्हॉल्वर दाखवण्याचा आरोप खोटा असून राजकीय आकसापोटी आपल्याला बदनाम करण्याच्या हेतूने आरोप केल्याचा दावा नगरसेवक संकेत भासे यांनी केला आहे। आज सकाळी हालिवली येथील माझी स्वतःच्या मालकीची असलेली जागा, त्या जागेवरती काही वॉल कंपाऊंडचं काम सुरू होतं आणि ते कामाची पाहणी करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि माझ्या लगत असलेली जागा बोराडे या कुटुंबाची जागा आहे आणि ते माझं काम त्या ठिकाणी त्यांनी अडवलं होतं आणि त्यानंतर त्यांचे ते 2 मुलं आणि वडील हे तिघेजण तिथे माझा सहकारी मित्र जिथे जो काम बघतोय ओंकार हांडे त्याच्या अंगावरती धावून आले आणि त्यांच्यामध्ये ती सगळी झटापट त्या ठिकाणी झाली
अनेक दिवसांपासून त्यांना ओमकारला त्यांचा त्राससुद्धा त्या ठिकाणी होता. परंतु आपण सामंजस्यपणाची भूमिका घेऊन गावातील सरपंच, उपसरपंच हे सगळ्या लोकांना घेऊन आपण ते अनेक वेळा मिटवलंसुद्धा होतं. परंतु ते वारंवार त्यांची वेगळी भूमिका असल्यामुळे ओमकारची आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली. परंतु माझ्या पद्धतीने किंवा माझ्याकडून अशी कुठल्याही पद्धतीचे त्यांनी जे काही खोटे आरोप केलेले आहेत, असं कुठलाही माझ्याकडून कृत्य त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. आणि हे पोलीस प्रशासनालासुद्धा माहिती आहे. तेथील असलेले सरपंच, उपसरपंच त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनाही ही घटना माहिती आहे की माझ्याकडून अशी कुठली घटना त्या ठिकाणी झालेली आहे किंवा मी कोणाला शिवीगाळसुद्धा केलेली नाही, कोणाला मारहाणसुद्धा केलेली नाही आहे. त्यामुळे हे जे काही आरोप त्यांच्या माध्यमातून माझ्यावरती केलेले आहेत हे अतिशय बिनबुडाचे आणि एकदम खोटे आरोप आहे. आणि ह्या घटनेला कुठेतरी राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे असे कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही आहे. ओमकार आणि त्यांच्यामध्ये जे काही झटापट त्या ठिकाणी झाली त्या झटापटीसंदर्भात रितसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. ओमकारची सुद्धा त्या ठिकाणी असलेली गाडी त्यांच्या बोराडे या कंपनीकडून तिथे त्या ठिकाणी फोडण्यात आली आणि गाडी फोडून दहशत माजवण्याचं काम त्यांच्या सर्व लोकांकडून त्या ठिकाणी झालं. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.